नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत अशी आळूवडी. चला तर मग सुरुवात करूया. इथे मी 5-6 मिरच्या, 5-6 लसूण पाकळ्या आणि 1 छोटा चमचा जिरं घेतलेला आहे आणि याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. तर इथे मी एका भांड्यात बेसन पीठ, तांदळाचं पीठ आणि आपण वाटण करून घेतलं होतं मिरचीचं ते घातले. तसेच हळद, लाल तिखट, पांढरे तीळ आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. आणि इथे मी यामध्ये चिंच आणि गूळ भिजवून ठेवला होता, त्याचं पाणी घालून घेते आणि यामध्येच आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला आळूवडीची खूप आंबट गोड चव आवडत नसेल तर 1 ते 2 चमचे इतकेच चिंचगुळाचं पाणी घाला आणि साध्या पाण्यात मिक्स करून घ्या. इथे मी एक मोठं पान घेतलेलं आहे आणि ते उलटं घेतले, पालथं करून आपल्याला घ्यायचं आहे आणि लाटण्याने ते लाटून घ्यायचं आहे, जेणेकरून ते मऊ होईल आणि वड्या करताना, रोल करताना आपल्याला ते इझिली रोल होईल. आता तयार केलेलं मिश्रण आपल्याला पानांना व्यवस्थित सगळीकडे पसरून व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आता मी दुसरं पान घेतलेलं आहे आणि तेही पालथं घ्यायचं आहे आणि आधीचं पान ठेवलं त्याच्या विरुद्ध दिशेने हे पान आपल्याला ठेवायचं आहे आणि त्यालाही छान आपण व्यवस्थित पीठ लावून घेऊया. तुम्ही पाहू शकता सगळ्या पानांना इथे मी छान मिश्रण लावून घेतलेलं आहे. पानांना मिश्रण व्यवस्थित लावून झाल्यानंतर आपण पानांच्या कडा अशा फोल्ड करून घेणार आहोत. तीन बाजू फोल्ड केल्यानंतर उरलेल्या बाजूने आपण रोल करायला सुरुवात करणार आहोत आणि रोल हा दाबून करायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता आळूवडीसाठीचा रोल इथे तयार झालेला आहे. आता आपण याला उकडून घेऊया. आळूवड्या उकडण्यासाठी इथे मी एका पातेल्यात पाणी गरम करून घेतलेलं आहे. त्यावर एक चाळणी ठेवून त्याला आपण तेल लावून घेऊया. तेल लावून झाल्यानंतर तयार केलेले आळूवडीचे रोल आपण यामध्ये ठेवू आणि 15 मिनिट मध्यम आचेवर झाकण ठेवून छान शिजवून घेऊ. इथे 15 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपल्या आळूवड्या छान शिजलेल्या आहेत. आता त्या आपण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत. आळूवड्या ह्या थंड झाल्यानंतरच कट करायच्या. तुम्ही पाहू शकता आळूवडी छान आपली तयार झालेली आहे. अशाच प्रकारे मी सगळ्या आळूवड्या कट करून घेतलेल्या आहेत. आता आपण त्या तळून घेऊया. इथे मी आळूवडी तळण्यासाठी खूप तेल वापरत नाही. तुम्ही आळूवडी डीप फ्राय करू शकता किंवा शॅलो फ्राय सुद्धा करू शकता. तर दोन्ही बाजूंनी छान खरपूस तळून झाल्यानंतर आपली आळूवडी तयार आहे. तर नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.